मी मंत्री महोदयांचं उत्तर बघितलं, वाचलं आणि त्यामध्ये मंत्री महोदय आपण असं सांगितलं आहे की पावसाळ्याच्या अगोदर ही सगळी कामं आम्ही पूर्ण करणार आहोत किंवा पूर्ण होतील. उत्तरामध्ये आहे पावसाळ्यापूर्वी. मला वाटतं चौथ्या क्रमांकावर जे हे पॉईंट आहे त्याच्यावर आहे. आता मंत्री महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 3,500 घरकुलांची कामं ही रखडलेली आहेत. जवळपास 8 ते 8.5 कोटी बिलं रखडलेली आहेत. आपण म्हणताय आपल्याकडे 18,000 18,500 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद झालेली आहे. तर आम्हाला हे पैसे पहिलं तर कधी मिळणार? आणि आपण जे सांगताय की बाकीच्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत, सन्माननीय सदस्यांनी ज्या उचललेल्या त्याच्यावर मी येणार नाही. साहेब, झालं आहे काय? घरकुलांची कामं कशामुळे अडकली जातात ग्रामीण भागामध्ये? साहेब, वन खात्याने 1970 मध्ये कधीतरी सर्वे झाला आहे आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्याच्यावरती प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून आरक्षण पडलं आहे. आता पुळास नावाचं माझ्या मतदारसंघात एक गाव आहे. त्या पुळास गावामध्ये घरकुल योजनेमध्ये त्यांची नावं आलेली आहेत, पण फॉरेस्ट त्यांना NOC देत नसल्यामुळे ती घरकुलांना अजूनपर्यंत मान्यता नाही, त्यांना पैसे भेटू शकत नाही. कारण का जोपर्यंत अट काय आहे, जोपर्यंत मालकी हक्काची जमीन नसेल किंवा कोणाकडून तरी विकत घेतलेली जमीन नसेल तोपर्यंत तुम्हाला घरकुल मिळणार नाही. मग वन खात्याबरोबर सन्मान्य मंत्री महोदय आपण कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्याशी आपण संलग्न राहून आम्हाला त्या NOC मिळवून देणार आहात की नाही घरकुलासाठी? आणि दुसरा विषय, आपण सांगताय 5 ब्रास वाळू आम्ही देतो. आता मला साहेब सांगा, 5 ब्रास वाळू अंडर कुठून? वाळू धोरण कुठे आहे? माझ्या मतदारसंघामध्ये मी मागच्या अधिवेशनामध्ये पण अध्यक्ष महोदय बोललो होतो, जालन्यामधलं वाळू धोरण आणि कोकणातलं वाळू धोरण एक नाही. इकडे काय करतात तलाठी आणि खालचे अधिकारी? वाळूच्या गाड्या पकडतात. त्याच्यावरती पेनल्टी किती अध्यक्ष महोदय? जवळपास 3-3 लाखाची पेनल्टी. अजूनपर्यंत वाळूचं धरण ठरत नाही, त्याच्यामध्ये वाळू कुठून आणायची ठरत नाही, त्याच्यावरती पेनल्टी मारली जाते. आणि आम्ही सरकार म्हणून सांगतो आम्ही 5 ब्रास वाळू फुकट देऊ, आणणार कुठून वाळू? तर आपण महसूल खात्याशी बोलून ह्याच्यावरती आपण मार्ग काढणार आहे का? आणि आम्हाला हे सगळे पैसे, साहेब, ग्रामविकास खात्याचे पैसे झाले नाहीत अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यात. 25-15चा विषय नाही ह्या प्रश्नामध्ये, पण 25-15चे पण पैसे आलेले नाहीत. जिल्हा परिषद रिकाम्या पडलेल्या आहेत, अजूनपर्यंत जिल्हा परिषदेकडे पैसे नाहीत. पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये 5 वर्षानंतर रिन्युअल होत नाही, त्याची जबाबदारी ग्रामविकास खात्याकडे असते. ग्रामविकास खात्याने ती कामं मेंटेनन्सची करायची असतात. साहेब, मेंटेनन्सचे पैसे नाहीत. आम्ही जिल्ह्यामध्ये ग्रामविकास आणि ग्रामविकास अंतर्गत हे सगळी घरकुलांची कामं, रस्त्यांची कामं, वन विभागामध्ये अडकलेली कामं, ग्राम आणि वाळूचा हा विषय, हे आम्हाला ग्रामविकास खात्यातून आम्हाला ह्याची उत्तरं मिळणार आहे की नाही?